36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान देशाला बहाल केलं. या संविधानाने भारत देशातील संपूर्ण नागरिकांना समान हक्क, समान न्याय सुद्धा दिलाय. याच भारतीय संविधानाच्या विरोधात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली आहे. रहिमापूर येथील पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंद अनिल ढोले, राहणार मलकापूर, वय वर्ष 26, तालुका अंजनगाव, सुरजी यानं भारत हिंदू राष्ट्र घोषित होकर रहेगा, चाहे संविधान खतरे में हो या कचरे में अशी पोस्ट थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसहित स्टेटस ठेवलाय. गावातीलच काही नागरिकांच्या ही पोस्ट लक्षात आली. त्यांनी सदर युवकाला विचारलंय आणि समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु या युवकानं उलट या नागरिकांनाच अर्वाच्य भाषा वापरून तुमच्याने जे होईल ते करून घ्या, माझे काहीच होणार नाही अशी दमदाटी दिली आहे. या गावातील नागरिकांनी आणि महिलांनी रहिमापूर पोलीस स्टेशन गाठले आणि ठाणेदारांना घटना सांगितली. संतप्त समाज बांधवांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्याला ताबडतोब अटक करा अशी तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. काही काळ पोलीस स्टेशनला तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर घटनेचे गांभीर्य पाहता रहिमापूर ठाणेदारांनी तक्रार स्वीकारून लगेच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. ठाणेदारांनी ॲक्शन घेऊन सदरचा गुन्हा दाखल करून पुढील तपास रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख करतायत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे, अमरावती.